नमस्कार, स्वागत आहे तुमचे आपल्या सीए मराठी न्यूज चॅनलवर। आज पुन्हा एकदा एक नवीन माहिती घेऊन तुमच्यासाठी सज्ज झालो आहोत। पत्नीचा गळा चिरला, मुलांची बोटे कापली, स्वतःच्या गळ्यावरही केले वार। पतीच्या कृत्यानं नागपूर हादरला आहे। पण ही हादरवणारी घटना कशा पद्धतीने घडली, का घडली, हे सगळं काही जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या सीए मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि शेजारचं बेल बटन प्रेस करून ठेवा, जेणेकरून नवीन आलेली माहिती सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल। नागपुरातील नंदनवन परिसरात मानसिक तणावाखाली असलेल्या एका युवकाने सोमवारी पहाटे 5च्या सुमारास पत्नी आणि मुलाचा गळा चिरण्याचा प्रयत्न केला। वाहनांना कुशन लावण्याचा व्यवसाय करणाऱ्या रवी नांदुरकर या व्यक्तीने प्रथम त्याची पत्नी पिंकी वय 32 हिच्या गळ्यावर चाकूने वार केला। त्यानंतर शेजारी झोपलेल्या मुलावरही हल्ला करण्याचा प्रयत्न केला। घटनेची माहिती मिळताच शेजारी धावत आले आणि त्यांनी रवीला पकडले। यावेळी पिंकी रक्ताच्या थारोळ्यात आढळली तर मुलाची 2 बोटे कापली गेली होती। रवीने स्वतःच्या गळ्यावरही चाकूने वार करून आत्महत्येचा प्रयत्न केला। पोलिसांनी तिघांनाही तात्काळ मेडिकल रुग्णालयात दाखल केले असून पिंकी यांची प्रकृती चिंताजनक आहे। पोलीस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार रवीला गेल्या 6 महिन्यांपासून कुटुंबाला संपवून टाक, तुला मोक्ष मिळेल असे आवाज येत होते। याच मानसिक तणावातून त्याने 8 दिवसांपूर्वी गांधीबागमधून चाकू खरेदी केला होता। रविवारी रात्री कुटुंबासोबत जेवण करून झोपल्यानंतर पहाटे त्याने ही कृती केली। नंदनवन पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे। तर या भयंकर कृत्याबाबत तुमच्या काय प्रतिक्रिया आहे हे कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशाच नवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या सीए मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करून शेजारचं बेल बटन प्रेस करून ठेवा, जेणेकरून नवीन आलेली माहिती सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल। पुन्हा भेटूया नवीन ताज्या घडामोडींसह, तोपर्यंत सतर्क रहा आणि काळजी घ्या। धन्यवाद।